हे नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अशा प्रकारे आपली आज सुट्टीवाली सकाळ झालेली आहे आणि सुट्टीच्या दिवशी काय बेत करायचं आहे जेवणाचा ह्याचा विचार सकाळी करता करता मी कामं करत होती. रात्री सगळी जे सामान आणलेलं होतं मी बरेच असं कांदे बटाटे लसूण वगैरे, तर ते सगळे मी आधी सगळं अरेंज करून ठेवत होते, सगळं लावून ठेवत होते. आणि जेवणाचा काय बेत करायचा, कारण की आज सगळे घरी असल्यामुळे नॉनव्हेजचा बेत करायचा हा विचार चालला होता. तर त्यासाठी मी माझ्या आहोंना सांगितलं, जा काहीतरी नॉनव्हेज घेऊन या, कारण की सुट्टीच्या दिवशीच आम्हाला फक्त एक दिवस मिळतो जिथे आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो. तर म्हटलं आज नॉनव्हेजचा बेत करूया छान असा. तर आमचे आहो खाली गेलेले, पण आहोंना आमच्या फिश काय मिळाले नाही, कारण आज फिश खायचे होते. तर आहो आमचे येताना मग इथे चिकन घेऊन आलेले होते. म्हणजे ठीक आहे, आज खूप दिवसांनी चिकन आणलं आणि असं गावरान चिकन बनवलं नव्हतं वाटणातलं, म्हणजे आपल्या खोबऱ्याच्या वाटणातलं चिकन केलं नव्हतं. म्हटलं आज तसं चिकन करूया, थोडं सुकं करूया आणि म्हणजे ओल्या वाटणातलं मालवणी स्टाईल चिकन असं करूया. सो मी इथे पटापटा मग सगळी तयारी करायला घेतलेली होती, कारण त्याला वाटण काढावं लागतं. कांदे वगैरे कापून भाजून वगैरे मस्त असं त्याचं ओल्या नारळाचं वाटण करावं लागतं. तर मग मी इथे कांदे कापायला घेतले आणि मिस्टरांना पण कापायला दिले थोडे कांदे, कारण की मला दुसरं चिकन जे सुकं बनवायचं होतं आणि ते फक्त कांद्यावरती फ्राय करून बनवायचं होतं. तर त्यासाठी पण कांदे खूप लागणार होते, म्हणून मी त्यांना मग सांगितलं, तुम्ही 2-3 कांदे तुम्ही मला कापून द्या, चिरून द्या आणि बाकी मी चिरते, म्हणजे पटापटा कामं होतील आपली. सो वेळ पण कमी लागेल आणि आणि दोघांनी कसं एकत्र मिळून कामं केल्यावरती थोडा वेळ पण आपला कमी जातो, कामं पटकन होतात. कारण की दोघं पण आम्ही वर्किंग असल्यामुळे आराम असा दोघांना पण एकाच दिवशी मिळतो. तर मग आम्ही दोघं पण मिळून असे कामं करतो आणि त्यांना पण मी कधी कुठलं काम सांगितलं का ते नाही म्हणत नाही, मला सगळी कामं ते करतातच करतात. सो अशा पद्धतीने मी इथे मग कांदे चिरायला घेतले आणि त्यांना पण कांदे नेऊन दिले. म्हटलं पटकन वाटण्याची तयारी करून घेऊया आणि एका साईडला आपला चहा नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला सकाळी उठून, कारण की आज थोडंसं लेट उठल्यामुळे असा म्हणजे आमचा विचार तर नव्हता काही नाश्ता बाहेरून वगैरे आणण्याचा किंवा काही करण्याचा. तर नॉर्मली आम्ही सकाळी घरीच नाश्ता करतो, संडेला असू देत किंवा सुट्टीच्या दिवशी कुठलाही घरी असलो तरी पण. तर आज समीर खाली गेल्यामुळे येताना त्याने थोडेसे मेंदू वडे आणि इडली वगैरे घेऊन आलेला होता. तर म्हटलं चला आज बाहेरचा नाश्ता करूया, खूप दिवस झाले असं काही खाल्लं नव्हतं. सो आम्ही मग इथे मेंदू वडे इडली वगैरे खाऊन नाश्ता वगैरे करून मग कामाला लागलेलो होतो. आणि माझा कांदा वगैरे ते चिरून झालेला, आता मी भाजून वगैरे घेते कांदा आणि खोबरं पण भाजायचं होतं. आता म्हटलं चला कांदा खोबरा पटापट भाजून घेऊया आपण. तर मी कांदा खोबरा इथे भाजून घेते, कारण की सुकं म्हणजे चिकन जरी वाटणाचं करायचं असेल ना, तर त्याला कांदा खोबरा भाजलेला जर असेल ना तर खूप छान लागतं आणि त्याची टेस्ट पण खूप वेगळ्या पद्धतीने येते. म्हणजे हे जर तुम्हाला मालवण स्टाईलमध्ये जर चिकन बनवायचं असेल ग्रेव्हीवालं किंवा थोडंसं ग्रेव्हीवालं किंवा पातळ ग्रेव्हीवालं कुठलंही असू देत, त्याला वाटण हे लागतंच. आणि त्याला कांदा खोबरं म्हणजे ओलं खोबऱ्याचं जर वाटण असेल तर अजून छान होतं, म्हणजे एकदम प्रॉपर असं मालवणी स्टाईल होतं. हे बघा मी हा इथे एवढा कांदा घेतला, असा उभा चिरायचा आहे, जास्त बारीक नाही करायचा आहे, उभा चिरून मोठा मोठा असा. आणि त्याला मग भाजून घ्यायचं, छान ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा. आणि कांदा भाजून झाल्यावरती मग मी खोबरं भाजायला घेतलं आणि ओलं खोबरं तुम्ही चकता करून घ्या किंवा किसून घ्या किंवा त्याचे असे तुकडे करून मग तुम्ही किसणीवर पण किसू शकता. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर मी पटापटा म्हणजे पटकन असं होईल असं तुम्ही काम करू शकता, कारण की ते खवायला म्हणजे वेळेवरती खवण्याला खूप वेळ जातो नारळ. तर मी कधी कधी काय करते, नारळ फोडते, त्याचे पीसेस काढते आणि ते किसणीमध्ये पटापटा किसून घेते. ते मग खवलेपर्यंत आपल्याला खूप वेळ जातो आणि खाली बसून परत ते खवला खूप वेळ जातो. आणि नंतर मग मी एका साईडला वाटण रेडी करत होती, भाजत होती. आणि समीरने येताना इथे कोथिंबीर आणलेली, हिरवा मसाला, त्याला मीच सांगितलेला हिरवा मसाला घेऊन ये, कारण सकाळची खूप घाई होते माझी. कधी कधी कोथिंबीर वगैरे साफ केलेली नसते. मग इथे एका साईडला त्याला म्हटलं पटापट साफ करून ठेवूया. मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर त्याने आणलेली होती, तर ती म्हटलं मी साफ करून ठेवते.
तर मी ती साफ करायला घेतली, कारण की जर ती अशीच ठेवली तर आता कसं पावसाळ्यात, कारण पाऊस पण पडायला लागलेला आहे. पावसाळा आला नाही आहे, पण पाऊस पडायला लागला आहे. पण आता त्यामुळे कोथिंबीर कशी खूप ओली येते आणि अशीच ठेवून दिली तर मग खराब होते. आणि सकाळची पण माझी खूप घाई होते वापरताना, की त्याला तोडा, साफ करा. तेवढा वेळ नसतो टिफिनच्या वेळेला. म्हणून मी जसा मला वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हिला क्लीन करून ठेवून देते. म्हणजे कोथिंबीर असू दे किंवा मिरची असू दे, आणि मिरचीचे देठ काढून ठेवून देते. आणि साईडला मी एका वाटण भाजत होती, कारण खोबरं घातलेलं. खोबरं भाजायला थोडासा वेळ जातो. सुकं खोबरं असेल तर पटकन भाजला जातो, पण ओला खोबऱ्याला थोडासा वेळ जातो भाजायला, कारण की तो जास्त ओला असतो. आणि तो मंद आचेवरतीच भाजायचा बघा, कारण तुम्ही जर असा गॅस फास्ट करून जर त्याला भाजला तर करपून जातो आणि त्या वाटण्याला बिलकुल टेस्ट येत नाही. सो माझा इथे खोबरं पण भाजून झालेलं आहे. तर मी कांदा आणि खोबरं एकत्र करून घेते. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडासा ना गरम मसाला ॲड करायचा आहे. काय काय करायचं ॲड ते तुम्हाला मी दाखवते पुढे. तर इथे मी आता अशी मिरची वगैरे पण साफ करून ठेवते, कारण की मिरचीचे देठ जर तुम्ही ठेवले असेच ना, तर त्यांना थोडंसं पाणी वगैरे असतं, तर कधी कधी मग त्या मिरच्या कुजतात, खराब होतात. तर म्हणून त्या छान पुसून आणि त्याचे देठ काढून त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून द्यायच्या. म्हणजे सकाळच्या वेळेस आपल्याला कधी काही लागलं तर पटकन आपण घेता येतात. सो हे बघा, मी इथे तमालपत्र टाकलेलं आहे, काळी मिरी, लवंग, धणे, जिरे, स्टारफूल, अद्रक हे सगळं घातलेलं आहे वाटणात. लसूण घातलेलं आहे. जेवढे काही तुमच्याकडे खडे मसाले जे असतील ना, ते खडे मसाले थोडे थोडे सगळे घालायचे आहेत. आणि आता मी सगळं वाटण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि छान असं बारीक वाटून घेऊया आपण हे वाटण, कारण चिकनसाठी आपल्याला छान असं बारीक वाटण लागतं, तरच ते छान होतं असं. नाहीतर मग जाडजाड. आणि मी हा मिक्सर घेतल्यापासून मला खूप फायदा झाला आहे. माझं वाटण पटकन वाटलं जातं. एक 3-4 मिनटामध्ये माझं, एक म्हणजे 5 मिनटामध्ये माझं वाटण असं वाटून रेडी होतं बघा. छान असं बारीक वाटण झालेलं आहे, खूप छान. आणि म्हटलं चिकन म्हटल्यावरती आपल्याला वडे तर हवेच. तर मग इथे वड्यांचा पण बेत केला होता, कारण की मला चिकनसोबत वडे खायला खूप आवडतात. तर म्हटलं चिकनसोबत आपण वडे करूया. आणि मी वड्यांसाठी इथे रेडीमेड पीठ आणलं होतं, कारण की तेवढा वेळ नव्हता मला, म्हणून मी रेडीमेड पीठ घेऊन आलेले. आणि त्यामध्ये मी थोडंसं आपलं घरातलं जे पीठ असतं ते मी मिक्स केलेलं होतं. आणि एका साईडला आपलं चिकन म्हणजे रेडी झालेलं होतं. मी चिकन सगळं साफ करून ठेवलेलं. आणि जे बारीक चिकन आहे, म्हणजे असं मऊवालं चिकन आहे, ते मी बारीक करून वेगळं केलं होतं. आणि थोडंसं हड्डीवालं चिकन वेगळं केलं, त्याचा मला कालवणात घालायचं होतं. आणि जे सॉफ्टवालं चिकन आहे त्याचं मला असं कांद्यामध्ये फ्राय करायचं होतं. तर तुम्ही जर वडे तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही घरी पण पीठ त्याचं बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पीठ कसं बनवायचं आहे तुम्हाला सांगते मी. जर तुम्हाला घरी पीठ बनवायचं तर तांदळाचं पीठ असतं, त्याच्यामध्ये आपलं जे तांदळाचं असे पातळ अशी खिमटी बनवायची, म्हणजे पातळ असा भात बनवायचा, मऊ असा. आणि त्याच्यामध्येच फक्त तांदळाचं पीठ आहे ना ते भिजवायचं. आणि रात्री म्हणजे जेव्हा आपण पीठ भिजवतं त्याच्या 1-2-3 तास अगोदर धणे, बडीशेप आणि मेथी हे सगळे असे भिजवून ठेवायचे. ते वाटायचं वाटण, आणि ते वाटण त्याच्यामध्ये घालायचं. आणि ते सगळं मिक्स करून पीठ त्याचं मिश्रण रात्रभर ठेवून द्यायचं. आणि सकाळी उठून त्याचे वडे बनवायचे. मग तुम्ही ते वडे खाऊन बघा कसे लागतात. अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट असे ते वडे होतात. खूप खुसखुशीत होतात, खूप टेस्टी लागतात. चिकनसोबत तर भन्नाट लागतात. तुम्ही ते वडे असेच पण खाऊ शकता. सो मी इथे, मला तेवढा टाईम नव्हता म्हणून मी फटाफट जसं होईल त्याप्रमाणे मी इथे रेडीमेड पीठ घेतलं. पण मी जेव्हा कधी ते वडे बनवेल त्याची रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेन. तर इथे मी एका साईडला आपलं चिकन रेडी झालेलं होतं, म्हणजे फोडणी देऊन रेडी झालं होतं. त्यामध्ये मी सगळं वाटण वगैरे मसाले वगैरे ॲड केलेले, म्हणजे जे चिकन त्यामध्येच मी आधीच खाली मसाले लावून ठेवलेले होते, टाकून ठेवलेले होते. आपलं लाल मसाला, हळद, गरम मसाला हे सगळं मी टाकून ठेवलेलं होतं.
आणि कांद्याची फोडणी घातलेली मी, कारण की चिकनला मोस्टली मी कांद्याचीच फोडणी घालते. आणि कांदा थोडासा भाजताना थोडासा मसाला वरतून फोडणीला टाकते, जेणेकरून छान असा कलर येईल. आणि काश्मीरी मसाला इथे मी वापरते थोडासा कलरसाठी, आणि चिकनला छान असा कलर येतो. त्यामुळे बघा मी थोडासा काश्मीरी मिरची पूड टाकलेली आहे, 1-1.5 स्पून. ज्याप्रमाणे तुमचं चिकन असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि नंतर मी छान असं ते भाजून त्याला फोडणी दिली. चिकन जे होतं मी केलेलं रेडी, ज्यात मसाला वगैरे घातलेले होते, ते चिकन मी त्यामध्ये ॲड केलं. आणि तोपर्यंत मी जे वड्यांचं पीठ होतं ते फुगण्यासाठी ठेवून दिलेलं होतं अर्धा तास तरी, कारण की तेवढ्या माझ्या टाईम नव्हता रात्री करून हे करायला, भिजवून ठेवायला. म्हणून मी सकाळी उठून म्हटलं करूया हा. आणि रेडीमेड पीठ मी काय अर्धा-1 तास जरी ठेवलं तरी इनफ आहेत. तरी बघा त्याचे वडे किती छान झालेले आहेत, मस्त असे फुगलेले आहेत टम्म. आणि आपलं इथे राईस तयार झालेला आहे, कालवण पण रेडी झालेलं आहे. आणि सुकं चिकन जे मी कांद्यावर तुम्हाला बोललेली होती, तर ते चिकन पण माझं बनून तयार झालेलं आहे. आणि श्रीला माझ्या खूप भूक लागली आहे, कारण 2-3 वेळा तो येऊन विचारून गेलेला मला की मम्मी झालं का, जेवण झालं का. कारण की एवढं सगळं जेवण करायला थोडासा वेळ तर जातोच आपला. कारण की हे बघा माझे वडे रेडी. आणि ह्या वड्यांना ना मी असे होल पाडते मध्ये, कारण माझ्या श्रीला खूप, माझ्या लेकाला खूप आवडतात. त्याला कोकण साईडला भोकाचे वडे असे म्हटलं जातं. तर तुम्ही पण कधी केले असणार तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुम्ही पण असे वडे बनवता का. तर अशा पद्धतीने आपले हे वडे इथे रेडी झालेले आहेत. आणि समीरने ऑलमोस्ट सगळं जेवण बाहेर नेऊन ठेवलेलं होतं, कारण की श्री माझा खूप वाट बघत होता इथे, मम्मी कधी जेवण वाढते. तू त्याला खूप भूक लागली होती, खूप पेशन्स ठेवून बिचारा बसला होता. सो माझे लास्टचे 2-3 वडे तळायचे राहिलेले ते मी तळले आणि ते पण बाहेर नेऊन ठेवून दिले. आणि सगळं जेवण आम्ही बाहेर नेऊन ठेवलं आणि हॉलमध्ये बसून AC लावला बेडरूमचा, आणि बेडरूमचा डोअर ओपन केला आणि बाहेर हॉलमध्येच बसलो, कारण खूप गरम होत होतं. आणि अशा पद्धतीने हे जेवण आमचं रेडी झालं. आता मी जेवायला बसते. तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. आणि आपल्या ह्या व्हिडिओवर जर ह्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय.